मालक हा ते कार्यक्रमाला सुरुवात करू दे का? म्हणजे पाहुणे सगळे जोडप्यासनी भेटून घेतील, आशीर्वाद देतील. चालते की. जावई बापू कुठे? चिरंजीव आलो. हा डॅडी. कार्यक्रम सुरू करायचा आहे. जावई बापू कुठे ते बघा. वय डॅडी. आम्ही तेजू आणि तुळजाला घेऊन येतो. ते बी चालते. ओ दाजी, अहो सरबत लईच मानाव घेतला तुम्ही. हे ठेवा बरं इकडे. लोक खोळंबल्यात. चला 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 चला, सावकाश सावकाश. ओके रेडी चला. सीना सीना पाणीपुरी सीना. कोण खाणार? सीना. कोण जिंकणार? सीना सीना सीना. ए जिमसीना, तुला जर पाणीपुरी खायची एवढीच हौस आहे ना, तर आमच्या धनु दीदीला हरवून दाखव पाणीपुरी खाण्यात. मग आणलं तुला. ए राजू, आमच्या जिमसीनाला चॅलेंज द्यायचं बरं का? हा ए जिमसीना, चालू कर तू चालू कर. हा हा. ए मामा, कोण तिच्या नादाला लागणार? सोड. अय, मला पण काय हौस नाही तुझ्या नादाला लागायची. ए ए जिमसिना, अरे तू काय घाबरला वय? अरे बॉडी बिल्डर आहे तू, बॉडी बिल्डर. दिवसाला 15 अंडी खातो तू. हे पाणीपुरी जाई ना तुला? पाणीपुरी हा? फुसकी बॉडी आहे त्याची. ए काय ग? हा तुझं काय आहे? काय पण म्हणू नका. येऊ नाही तर मग लाव की पैस. लाव की. धनु दीदी तू पटपट खा, मोजेचं टेन्शन घेऊ नको. धणे, तो पाणीपुरीवाला मेला तरी चालेल, पण तू थांबू नको. अजिबात थांबू मारते. तुला एक आयडिया देतो. आयडिया, पाणीपुरी खायची पण पाणी प्यायचंच नाही. नुसत्या पुऱ्या खायच्या. अरे मामा, अरे गळ्यात अडकल की. हो का? अरे मग वरनं पाणी पी की. ए मामा तू गप. ओ नाना, जरा बाजूला सारखा की. कशाला? अहो जरा जोराने बैठक काढतो, म्हणजे पाणीपुरीचा ठेला मोकळाच करतो. अरे गप जा तिकडे. पार्टी थिएटर करायला आला कर तू. चला रेडी 1 2 3 स्टार्ट. ही धनी ना माझ्या पोराच्या जीवा उठली या. कडक ना भावा, जिंक. मग आता शत्रू बायकोचा गुलाम का बैल? काय बादशाह. हाय तुझं. हाय. बाय द वे तुझं, आय एम गेटिंग जेलस फॉर यू. बाय द वे कॉंग्रॅच्युलेशन सर. थँक्यू सो मच. शत्रू, तुझ्या दाजीनं घातलेलं ब्लेझर तू आपल्या सेंड ऑफ पार्टीला घातलं होतंस ना? नाही रे, त्याला किती वर्ष झाली. तेच आहे ते. अरे ते नाही, ते सेम रंग आहे म्हणून वाटलं तसं. अरे रंग आणि कापड सेम असलं म्हणजे काय सेम झालं का राव? काय बोलतो तू? दाजींनी नवीनच आणलंय आजच. काय दाजी? हो, आजच आणलंय. अच्छा, आजच घेतलं काय? नाही, मला वाटलं पोरी संघ कपडे पण दिले का काय. नाही, आज कपडे, उद्या घर, परवा घर जावाई, आणि शेवटी 7-12 नावावर. बेकारडा वाटलं बरं मी. सूर्या, काय? हात नाही लावायचा मला. तू हात नाही लावायचा मला. बाजूला हो.
ए सूर्या दादा करा करा मजा करा पाहिजे ते करा मजा करा पण इथनं पुढे ना इथनं पुढं गरीबाला या पार्टीत असं बोलवू नका साला जो तो येतोय इज्जत ताजत टाकून तोडून जातोय काय चालवलंय हा अरे मी पण दुकानदार आहे अरे तराजूत वस्तू मोजत्यात माणसाची इज्जत नाही रे कसं कळत नाही तुम्हाला सूर्या बस झालं चल चल आत आत जाऊया बाबा. का आता जायचंय तुला मी बोलायला लागलो म्हणून हा तुला लाज वाटत असेल ना आता मला पण लाज वाटते असं सासऱ्याच्या घरात राहताना मी म्हणत होतो ना तुला तर नको यायला पण तू हे, तुला पण सगळं हेच पाहिजे होतं है ना हेच पाहिजे होतं ना तुला नाही नाही सूर्या दादा चल आपण इथं जाऊ दादा सूर्या अरे सूर्या काय करतोय अरे पाहुण्यांच्या घरी तमाशा बारा नाही मामा हे तमाशा तर हिने केलाय माझ्या इज्जतीचा नाही मामा मला बोलू दे मामा मला बोलू दे सूर्या ही योग्य वेळ नाही बोलायची आणि जागा तर अजिबात नाही. हां दादा घरी चल ना तिथं बोलू आपण हां आपल्या घरी चल चल दादा तुला असं नाही बघत तू चल घरी ए नाही आता मी इथनं माझ्या मनानं जाणार कुणी माझ्या संग जबरदस्ती करायची नाही काय कुणी जबरदस्ती करायची नाही माझ्या संग हा मी ना आधीच माझ्या बायकोचं ऐकायला नाही पाहिजे होतं चुकलं माझं चुकलं तिला नाही पडलं माझ्या स्वाभिमानाचं पण मला तरी तो जपायला पाहिजे होता मला तरी जपायला पाहिजे होता का कळलं नाही मला का कळलं नाही अरे मी तुला म्हणत होतो ना इथं नको याला इथं नको याला तर ऐकलं नाही तू माझं तू ऐकलं नाही माझं काय मिळालं मला इथे काय मिळालं फक्त अपमान फक्त अपमान 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 तर मी माझ्या इज्जतीचा खेळ चालू इथं मी माझ्या इज्जतीचा खेळ चालू आहे आणि ही पार्टी तर लईच भारी होती अशो बघायला एवढी मजा येईल असं आम्हाला अजिबात वाटलं नव्हतं अख्खं गाव मला घर जावं म्हणतोय हे बघा डॅडीचं घर जावं हे बघा डॅडीचं घर जावं निघाला डॅडींच्या तुकड्यावर जगणारा घर जावं निघाला बघा अख्ख्या गावभर माझा खेळ चालवलाय कुणामुळं कुणामुळं तुझ्यामुळं सूर्या ऐक माझं ऐक ऐक तू तू आता भानावर नाही आहेस आपण इथून जाऊ चूप एकदम चूप नाही बोलायचं तू आता भानावर आलोय मी आता भानावर आलोय मी
आणलंस तू मला इथं? कशासाठी आणलं मला तू इथं? मी तुझ्या संग मिरवायला तुझ्या हातचा काय मी खेळ नाही का? खेळ नाही मी? तू काय केलं? माझी दाढी कोरली, मला ह्यो कोट घातला का? लाज वाटते तुला? तुला लाज वाटते ना माझी? लाज वाटते ना तुला माझी? तुला पाहिजे तसं नाही ना मी, त्यामुळे तुला लाज वाटते. नाही नाही सूर्या, बघ हे सगळं तर मी आज पार्टी होती म्हणून त्यासाठी. हे सगळं सूर्या, भाऊ तुमचं बरोबर आहे. जरा कोट माझ्या कोटावर चहा सांडला होता छत्री काकानं, त्यामुळं मी घातला होता. माझा नाही हा. ही माझी गरिबी झाकायचा प्रयत्न करत होती, पण शेवटी उघडी फाडलीच मी. उघडी फाडली. हं? मालक, मालक नमस्कार. नमस्कार मालक. इधर दारू प्या की दारू. मालक, आता पण वाटायचं दारू वाईट आहे, पण नाही, दारू नाही वाईट, साला माणूस वाईट आहे. दारूच्या नशेपेक्षा ना मोठेपणाची नशा लई बेकार. ही माणसाला हे सगळं करायला लावतं. अजिबात जवळ यायचं ना माझ्या. चल बाबा. दारू प्यायलो ना, दारू प्यायलो ना, दारू प्यायलो ना मी, दारू प्यायलो ना, दारू प्यायलो ना मी. इथंच थांबा सगळ्यांनी, इथंच थांबा, इथंच थांबा. सूर्या, सूर्या. जरा तुमच्या नवऱ्याची इज्जत जरा वेळ सांभाळून ठेवा. तुम्हाला नाही त्याची किंमत, पण जरा वेळ ठेवा. असू दे तुमच्याकडे. शर्ट घालतो. हा खरा सूर्यकांत शंकरराव जगताप, या गावातला छोटासा दुकानदार. छोट मित्रो, छोटासा दुकानदार. मी काही डॉक्टर बिक्टर नाही. हा, तुमची मैत्रीण आहे ना, तिचा नवरा दुकानदार छोटासा. मगाचा होता ना, तो खोटा होता, खोटा.
यांनी मला खोटं बनवलं होतं. यांनी खोटं बनवलं होतं मला. पण मी तुझ्यासारखा खोटा नाही आणि तुझ्यासारख्या खोट्या माणसांची गरज पण नाही माझ्या आयुष्यात. पोरेंनो, चला बाळा आपल्या घरी जा. आपल्या गरीबाच्या घरी जा. आपल्या घरी जिथं आपला कोणी स्वाभिमान दुखावणार नाही, जिथं आपली कोणी इज्जत बी काढणार नाही आणि आपल्या कष्टाची कोणी चटणी भाकर बी घेऊ शकत नाही. चला आपल्या घरी चला. इथं नाही थांबायचं आपल्याला. हं? दादा वहिनी ए वहिनी राहू दे त्याला इथं. ह्या घरात कसा आपला श्वास कोंडतो सत्तीचा आपल्या घरात श्वास कोंडत असेल ना, आहे ना. तुम्ही राहायचं सुखानं राहायचं. आम्ही येतो. चला चला. तू काय बोलतोस तुला तरी कळतंय का रे? तुला खरंच असं वाटतंय की तुझ्या स्वाभिमानाची मला काळजी नाहीये? हो, नाही काळजी तुला माझ्या स्वाभिमानाची. तो होतोय माझी इज्जत काढून जातोय आणि तू काय करते? तुझ्या मैत्रिणीसोबत फोटो काढते, मजा करते. कर मजा कर. आता तुझ्या भिकारडे नवऱ्याकडे ना नाही आलीस तरी चाललं. नाही सूर्या, काय करतो? चला अरे दादा तुळजा, तुळजा हे बघ, तू त्याचं बोलणं नको मनावर घेऊ. अगं दारूच्या नशेत बडबडायला लागलाय तो. मी समजावते त्याला. नाही, कोण कुठं जाणार नाही समजवायला. या माणसासाठी आम्ही एवढी मोठी पार्टी ठेवली, एवढ्या पाहुण्यांना बोलवलं आणि ह्याने काय केलं? या असा तमाशा करून इथून निघून जाऊन एवढ्या पाहुण्यांसमोर आमच्या घरातल्यांचा, आमच्या लेकीचा अपमान केला. आता जोर तो इथं येऊन आमची माफी मागत नाही, तोवर आम्ही बी आमच्या लेकीला त्याच्याकडे पाठवणार नाही.